नमस्कार मैत्रिणींनो, गेल्या 2-3 दिवसापासून मी जरा बिझी आहे. कारण भाऊ इलेक्शनला उभा असल्यामुळे. तर मी मागे 2-4 दिवसापूर्वी आम्ही शेगडी आणली, तर मी एक शॉर्ट टाकला होता बघा. तर मग त्याचे कमेंट मी काय बघितले नव्हते, तर आज जरा लवकर फ्री झाली तर बघितले. आणि मला माझ्या चॅनलवर निगेटिव्हिटी ठेवायला आवडत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. मी निगेटिव्ह कमेंट डिलीट करून टाकत असते. काही वर्षांपूर्वी ना मला सवय होती घरामध्ये स्लीपर वापरायची. पण मग एकदा अशीच बहिणीसारखीच मैत्रीण आली आणि मग ती एकदम हक्काने मला रागवली होती की नको घालत जाऊ घरात चप्पल. तिचं म्हणणं असंच होतं की आपल्या घरात देव्हारा असतो, आपण स्वयंपाक करतो आणि मी मोठी बहीण आपल्याला सांगते असं समजून स्लीपर घालणं बंद केलं. आम्ही आधी नाशिकमध्ये राहत होतो, तो सवय झाली होती इथल्या थंडीची. परंतु आता मध्ये 9 वर्ष झाले नाशिक सोडून, तर सवय नाही राहिली आणि मला जास्त थंडी मला सहन नाही होत. तर मग मी आता परत रबरी स्लीपर ज्या असतात त्या घालून काम करते. मी उभं राहून गॅसच्या ओट्यावर स्वयंपाक करत होते आणि प्रशांतजी शेगडी पेटवून किचनमध्ये घेऊन आले आणि मी पहिल्यांदाच शेगडी बघितली खरं तर. मग ते प्रशांतजी बोलले की याच्यावर भाकरी खूप छान भाजली जाईल. त्यांनी पाहिलं ही भाकरी करते, तर मी गॅसवरच भाकरी करत होती. जस्ट आम्ही एक भाकरी अशी शेकली फक्त त्या शेगडीवर. ना मी अशी पायावर बसून स्वयंपाक करते, ना मी त्या शेगडीवर भाकरी केल्या सगळ्या, असं काहीच नाही. पण काही लोकांना सवय असती नाही का, चांगलं काय आहे त्याच्यामध्ये ते नाही घ्यायचं. मग काय तर स्टूल घ्यायला पाहिजे होता बसायला. कोण म्हणे आम्ही चप्पल घालून स्वयंपाक करत नाही. अरे जर तुम्ही दृष्टी चांगली ठेवाल बघायची, तर तुम्हाला त्यात काहीतरी चांगलं दिसेल. पण तुम्ही बघताना याच्यामध्ये काय आपल्याला खोट काढता येईल, काय दोष काढता येईल, काय समोरच्या व्यक्तीला नाव ठेवता येईल. परंतु जाऊन द्या, अशा निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांकडे मी लक्ष नाही देत. खूप मैत्रिणींना खूप आवडली शेगडी, तर आम्ही नाशिक रोडच्या पुलाखालून प्रशांतजींनी ती शेगडी अवघ्या 300 रुपयात आणली. कारण बरं 2-3 मैत्रिणींनी शेगडीची प्राईस पण विचारली. तर मला असंच वाटतं की दृष्टिकोन चांगला ठेवला तर आपल्याला सगळंच चांगलं दिसेल, हो की नाही. नियम हे मानवाने बनवले, आपणच बनवले आणि ते आपल्यासाठीच आहे, हे सगळ्यांना कळतं असं.